Okay, resistors in parallel. Now, let us consider the arrangement of three resistors joined in a parallel with a combination of cell or a battery as shown in figure 12.7. ठीक आहे. तर आता आपण जे रेजिस्टर आहेत त्याची समांतर जोडणी करणार आहोत. ठीक आहे. तर एक ऍक्टिव्हिटी दिल्या पहा या ठिकाणी सुद्धा. नाउ लेट अस कन्सिडर मेक अ पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ XY of three resistor having resistance R1, R2 and R3 respectively. Connect it with a battery, plug key and ammeter as shown in figure 12.10. Also connect an voltmeter in parallel with a combination of a resistor. ठीक आहे. तर या X आणि Y मध्ये आपल्याला हे तीन रेजिस्टर जोडायचे आहेत, ज्याला R1, R2, R3 असं नाव दिलेलं आहे. आणि ते कसे आहेत बघा, एकमेकांना समांतर आहेत. त्यांचं पॅरलल कॉम्बिनेशन आपण बनवलेलं आहे. या ठिकाणी अमीटर आहे जो करंट मेजर करायचं काम करेल आणि व्होल्टमीटर आहे जो पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचं काम करेल. प्लग द की अँड नोट द अमीटर रिडिंग. ठीक आहे. आपण की ऑन केली, अमीटरची रिडिंग मोजायची आहे, किती करंट आहे या ठिकाणी. त्यानंतर लेट द करंट बी आय, ऑल्सो टेक द व्होल्टमीटर रिडिंग. इट गिव्स द पोटेन्शियल डिफरन्स वी अक्रॉस द कॉम्बिनेशन. ठीक आहे. करंट काय असेल, आय असेल, पोटेन्शियल डिफरन्स व्ही असेल. दिस कॅन बी चेक्ड बाय कनेक्टिंग द व्होल्टमीटर अक्रॉस ईच इंडिव्हिज्युअल रेजिस्टर. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, हे जे आहे ते प्रत्येक ठिकाणी व्होल्टमीटर प्रत्येक इंडिव्हिज्युअल रेजिस्टरला जोडून सुद्धा आपल्याला पाहता येईल. ओके. तर ते आपल्याला पुढच्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे बघा 12.11 मध्ये. ओके. तर या ठिकाणी काय म्हणलं पहा मग, टेक आउट द प्लग की, remove the ammeter and voltmeter from the circuit. Insert the ammeter in series with the resistor as shown in figure 12.11. Note the ammeter reading I1. ठीक आहे. तर आता आपण काय केलं, अमीटर व्होल्टमीटर बाजूला काढला आणि त्या ठिकाणी जो अमीटर आहे तो आपण रेजिस्टरच्या ठिकाणी कनेक्ट केला त्या ठिकाणी. ओके. त्याच्या शेजारीच, आणि आपल्याला करंट जो आहे तो मेजर करायचा आहे. सिमिलरली measure the currents through R2 and R3. Let these be I2 and I3 respectively. What is the relationship between I1, I2 and I3? ठीक आहे. ज्या पद्धतीने आपण R1 साठी करंट मेजर केला, अगदी त्याच पद्धतीने R2 आणि R3 साठी सुद्धा मेजर करायचा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल पहा, जो टोटल करंट आहे आय जो आहे तो काय असणार आहे, तर ह्या इंडिव्हिज्युअल तीन रेजिस्टरचं जो करंट असेल त्याचं जे कॉम्बिनेशन आहे किंवा त्याचा जो सम आहे तेवढा असायला हवा. ठीक आहे. म्हणजेच आय इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3 आपल्याला पाहायला मिळेल. ओके. किंवा आपण ते सुद्धा या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे पहा कशा पद्धतीनं. तर इट इज ऑब्झर्व दॅट द टोटल करंट आय इज इक्वल टू सम ऑफ द सेपरेट करंट्स थ्रू ईच ब्रांच ऑफ अ कॉम्बिनेशन. ठीक आहे. तर R1 साठी किती असेल, I1 असेल, R2 साठी I2, R3 साठी I3. ठीक आहे. तर आता काय म्हणलं बघा, लेट द RP बी द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर. ठीक आहे. म्हणजेच आपण त्याला टोटल रेजिस्टन्स म्हणूया. बाय अप्लाइंग द ओम्स लॉ टू द पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर वी हॅव. ठीक आहे. तर बघा आपलं इक्वेशन काय, आय इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. तर आपल्याला काय करायचं, करंट मेजर करायचं आहे. ठीक आहे. आणि आपण रेजिस्टर कशी जोडलेत एकमेकांना, पॅरलल जोडलेलं आहेत. ठीक आहे. तर फॉर्म्युला काय होईल बघा मग शेवटी, आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर पी. ठीक आहे, जे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. ऑन अप्लाइंग ओम्स लॉ इच रेजिस्टर वी हॅव. ठीक आहे. तर जो पहिला आहे त्याच्यासाठी I1 इज इक्वल टू व्ही अपॉन R1 असेल, दुसऱ्यासाठी I2 इज इक्वल टू व्ही अपॉन R2 असेल, तिसऱ्यासाठी I3 इज इक्वल टू व्ही अपॉन R3. ठीक आहे. तर बघा हे सगळे आपण ह्या इक्वेशन मध्ये जर पुट केले तर तुम्हाला काय मिळेल मग त्यानंतर, तर बघा हे जे इक्वेशन आहे ना याच्यामध्ये या व्हॅल्यू आपण सगळ्या पुट केल्या. तर व्ही इज इक्वल टू व्ही अपॉन आर पी इज इक्वल टू व्ही अपॉन R1 प्लस व्ही अपॉन R2 प्लस व्ही अपॉन R3. ठीक आहे. हा जो व्ही आहे तो कॉमन केला तर काय राहणार शेवटी 1 अपॉन आर पी इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. ठीक आहे. तर याच्यावर काय कन्क्लुजन काढलंय पहा. दस we may conclude that the reciprocal of the equivalent resistance of a group resistance joined in parallel is equal to sum of the reciprocal of the individual resistor. ठीक आहे.
तर जो टोटल रेजिस्टन्स आहे पहा तो काय असेल, तर या इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सच्या जो बेरीज आहे, ठीक आहे, तर त्याची तेवढा तो असेल. ठीक आहे, ओके. तर बघा इथं एक प्रॉब्लेम दिलेला आहे पहा, हे जे आपण आता फॉर्म्युले यूज केले त्याच्या आधारावरती. तर इन द फिगर सर्किट डायग्राम गिवन इन 12.2, ठीक आहे, 10, तर त्याच्यामध्ये आपण ही आकृती पाहिली बघा. सपोज द रजिस्टर R1, R2 अँड R3 हॅव द व्हॅल्यूज 5 ओम, 10 ओम अँड 30 ओम. ठीक आहे, तर त्या ठिकाणी जो R1, R2, R3 होता ज्याची किंमत 5 ओम, 10 ओम आणि 30 ओम आहे. तर काय विचारलं बघा, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे. विच हॅव बीन कनेक्टेड टू अ बॅटरी 12 व्होल्ट, म्हणजे 12 व्होल्टच्या बॅटरीला ते कनेक्ट केलंय, म्हणजे त्याचं पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा 12 व्होल्ट असणार आहे. कॅल्क्युलेट द करंट थ्रू इच रजिस्टर. ठीक आहे, तर ह्या प्रत्येकातून वाहणारा जो करंट आहे तो आपल्याला मोजायचा आहे. त्यानंतर टोटल करंट सर्किटसाठी आणि टोटल सर्किट रेजिस्टन्स सुद्धा आपल्याला मेजर करायचा आहे. ठीक आहे, गिवन काय बघा, R1 5 ओहम, R2 10 ओहम, R3 30 ओहम. ठीक आहे, आणि पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, 12 व्होल्ट. ठीक आहे, तर याच्यावरून आता आपण करंट कॅल्क्युलेट करूया. तर आपला फॉर्म्युला काय आहे ओम्स लॉचा, V इज इक्वल टू IR. आपल्याला करंट मेजर करायचा आहे, त्यामुळं I1 इज इक्वल टू V अपॉन R1, I2 इज इक्वल टू V अपॉन R2, I3 इज इक्वल टू V अपॉन R3. त्या पद्धतीने आपण किमती पुट केल्या तर I1 असेल 12 व्होल्ट डिवाइड बाय 5 ओहम इज इक्वल टू 2.4 अँपियर. ठीक आहे, करंट जो आहे तो आपण अँपियरमध्ये सांगतो. त्यानंतर अगदी त्याच पद्धतीने I2 सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, तो येईल 1.2 अँपियर. I3 जो आहे तो 0.4 अँपियर येईल. तर हे I1, I2 आणि I3 हे तिघांची बेरीज करायची, त्यावरून तुम्हाला टोटल करंट मिळेल आणि तो आहे 4 अँपियर. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं आहे, टोटल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे पहा. तर कसा येईल मग टोटल रेजिस्टन्स, तर त्याचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. ठीक आहे, व्हॅल्यू पुट करून घ्या. तर बेस इक्वल केला आपण, आणि बेस इक्वल करण्यासाठी या ठिकाणी 6 ने गुणावं लागेल, या ठिकाणी 3 ने गुणावं लागेल. 6 अधिक 3 अधिक 1 बरोबर 10 झालं. 10/30 बरोबर 1/3 येईल शेवटी. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो टोटल रेजिस्टन्स आहे तो किती असणार आहे, 3 ओहम. ठीक आहे, त्यानंतर पुढचा एक प्रॉब्लेम आहे पहा. तर काय म्हणलं या ठिकाणी, इफ इन फिगर 12.12 आकृती इथे दिलेली आहे आपल्याला 12.12, ज्याच्यामध्ये जो R1 आहे तो आहे 10 ओहम, R2 40 ओहम, R3 30 ओहम, R4 20 ओहम आणि R5 60 ओहम आहे. आणि जी बॅटरी आहे त्याची कॅपॅसिटी 12 व्होल्ट आहे. ठीक आहे, तर एका सर्किटमध्ये कनेक्ट केले बघा. तर आपल्याला टोटल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आणि टोटल करंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, तर आपण काय केलं पहा याच्यासाठी, तर सुरुवातीला टोटल रेजिस्टन्स आपल्याला मोजायचा आहे, पण ह्या दोन्हीसाठी आपण काय करूया, पहिल्यांदा टोटल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करूया. तर तो कसा असेल बघा, 1 अपॉन R1 इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस R2. तर या ठिकाणी पहिल्याची 10 किंमत आहे, दुसऱ्याची 40 किंमत, ते पुट केली. बेस इक्वल करण्यासाठी या ठिकाणी 4 ने गुणावं लागेल. ठीक आहे, 4 अधिक 1 बरोबर 5/40, 1/8 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 8 ओहम आलं. ठीक आहे, तर ह्या पहिल्या सर्किटसाठी. आता हा दुसरं सर्किट जे आहे त्याच्यासाठी आपण टोटल रेजिस्टन्स मोजूया. तर काय असेल बघा, ओके, तर याला आपण सेपरेट ह्याला R2 असं सांगतोय बरं का. 1 अपॉन R3 प्लस 1 अपॉन R4 1 अपॉन R5. ठीक आहे, किमती किती आहेत बघा, 20, 30 आणि 60. ठीक आहे, बेस इक्वल करा. तर या ठिकाणी 2 ने गुणावं लागेल, या ठिकाणी 3 ने गुणावं लागेल. ठीक आहे, तर 2 अधिक 3 अधिक 1 बरोबर 6/60, 1/10 आलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 10 ओहम. ठीक आहे, तर आता टोटल रेजिस्टन्स आपण मोजूया. तर या ठिकाणी R1 आणि या ठिकाणी R2, तर ह्या दोघांची जर बेरीज केली तर टोटल रेजिस्टन्स तुम्हाला मिळेल 18 ओहम. तर आपल्याला काय सांगितले पुढं, तर करंट सुद्धा मेजर करायचं आपल्याला, टोटल करंट. ठीक आहे, तर आपला फॉर्म्युला काय पहा, तर V इज इक्वल टू I इंटू R. ठीक आहे, तर आपल्याला करंट मेजर करायचं आहे. ओके, तर पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, 12, आणि जो रेजिस्टन्स आहे तो आहे 18. ठीक आहे, तर दोघांचा भागाकार केल्यानंतर शेवटी येणारं जे उत्तर आहे ते 0.67 अँपियर, तो काय असणार आहे टोटल करंट. ओके, ठीक आहे.
तर अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल पहा. ओके. देन शेवटी काय म्हणलं बघा, वी हॅव सीन दॅट इन अ सिरीज सर्किट द करंट इज कॉन्स्टंट थ्रू आउट द इलेक्ट्रिक सर्किट. दिस इज thus it is obviously impracticable to connect an electric bulb and electric heater in a series because they need currents of a widely different values to operate properly. ठीक आहे. तर बघा आपण सिरीजमध्ये काय करतो, एका पाठोपाठ एक असे रेजिस्टर जोडतो. ठीक आहे. तर काय होईल बघा त्याच्यामुळं, तर अशा इलेक्ट्रिक सर्किटमध्ये विद्युत परिपथामध्ये आपण बल्ब किंवा इलेक्ट्रिक हीटर जो आहे तो जोडू शकत नाही, कारण ह्या दोघांची इलेक्ट्रिसिटीची डिमांड आहे ती वेगवेगळी आहे. ओके. तर त्याच ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काय म्हणलं बघा, अनदर मेजर डिसएडवांटेज ऑफ अ सिरीज सर्किट इज दॅट वेन वन कॉम्पोनंट फेल्स द सर्किट इज ब्रोकन अँड नन ऑफ द कॉम्पोनंट वर्क्स. ठीक आहे. तर आपण रेजिस्टन्स काय केले, तिथं एका पाठोपाठ एक जोडलेले आहेत. तर याच्यामधला एक जरी बिघडला किंवा खराब झाला तर पूर्ण सर्किट जे आहे ते ब्रेक होईल, त्या ठिकाणाहून इलेक्ट्रिसिटी पास होणं सुद्धा थांबेल. ठीक आहे. तर याचं एक उदाहरण सुद्धा यांनी दिलेलं आहे पहा. इफ यू हॅव यूज फेरी लाईट टू डेकोरेट बिल्डिंग्स ऑन फेस्टिवल, ऑन मॅरेज सेलिब्रेशन एटसेट्रा, वी माइट हॅव सीन द इलेक्ट्रिशियन स्पेंडिंग लॉट ऑफ टाइम इन ट्रबल लोकेटिंग अँड रिप्लेसिंग द डेड बल्ब. इच हॅज टू बी टेस्टेड टू फाइंड आउट विच हॅज फ्यूज ऑर गॉन. ठीक आहे. तर बघा आपण सणवाराला काय करतो, अशी लाइटिंग घराबाहेर बसवतो पहा. ठीक आहे. तर त्यामधला एक जरी बल्ब गेला तर नेमका कोणता बल्ब गेला आणि ज्याच्यामुळे लाईट बंद पडले हे त्या इलेक्ट्रिशियनला हुडकायला खूप वेळ लागतो. अगदी असाच हा प्रकार आहे. ठीक आहे. ऑन द अदर हँड अ पॅरलल सर्किट डिवाइड्स द करंट थ्रू द इलेक्ट्रिक गॅजेट्स. द टोटल रेजिस्टन्स इन पॅरलल सर्किट इज डिक्रीज्ड. This is helpful particularly when each gadget has different resistance and requires different circuit to operate properly. ठीक आहे. पण पॅरलल मध्ये कसं आहे बघा, या ठिकाणीच बघा, तर काय होतोय, हा जो पास होणारा करंट आहे तो डिस्ट्रीब्यूट होतो पहा. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो कमी होतो. ठीक आहे. आणि याच्यावर आधारित जी काही उपकरणं त्या ठिकाणी आहेत ते त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांना करंट जो आहे तो पोचतो. ठीक आहे. त्यामुळं काही प्रॉब्लेम किंवा समस्या निर्माण होत नाही, किंवा याच्यातला एखादा रेजिस्टन्स जरी काम करत नसला तर तेवढ्या पुरतं जे आहे ते ऑपरेटिंग थांबतं, पण बाकीचे जे दोन आहेत ते व्यवस्थित काम करतात पहा. ठीक आहे. ओके. तर पुन्हा काही क्वेश्चन आहेत या ठिकाणी. तर पहिला क्वेश्चन काय बघा, जस्ट द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स वेन द फॉलोइंग आर कनेक्टेड इन पॅरलल, 1 ओहम and 10 raised to 6 ohm, 1 ohm and 10 raised to 3 ohm and 10 raised to 6 ohm. ठीक आहे. तर याचं उत्तर काय बघा, तर जे पहिलं आपण कॉम्बिनेशन बघतोय तर त्याच्यासाठी जो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे तो सुद्धा 1 ओहमच असेल, किंवा जे दुसरं कॉम्बिनेशन बघतोय आपण त्याच्यासाठी सुद्धा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जो आहे तो 1 ओहमच असेल. त्याचं रिझन काय बघा, तर ज्यावेळेस आपण रेजिस्टन्स जे आहेत ते पॅरलल जोडतो तर त्यावेळेस काय होतं, जे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे तो एक पेक्षा सुद्धा कमी असतो किंवा एक असतो पहा. ठीक आहे. त्यामुळंच ह्या ज्या केसेस आपल्याला दिलेत बघा, तर ह्या सगळ्यांमध्ये जो रेजिस्टन्स असणार आहे तो 1 ओहमच्या आसपासच असणार आहे पहा. कमीत कमी रेजिस्टन्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो पहा. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न काय बघा, अँड इलेक्ट्रिक लॅम्प ऑफ 100 ओहम, a toaster of resistance 15 ohm and water filter of resistance 500 ohm are connected in parallel to a 220 volt source. What is the resistance of an electric iron connected to the same source that takes as much current as all three appliances, and what is the current through it? ठीक आहे. तर लक्षात घ्या, आता आपण इथं काय केलेलं आहे, तर 220 व्होल्टचा सोर्स आहे ज्याला आपण लॅम्प जोडलेला आहे, टोस्टर जोडलेला आहे आणि वॉटर फिल्टर जोडलेला आहे. ठीक आहे. तर त्याच ठिकाणी आपण जर आयर्न म्हणजे इस्त्री जोडली तर त्या ठिकाणी जो रेजिस्टन्स असेल तो काय असेल बघा, हे आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. लॅम्पचं किती आहे मग 100 ओहम, टोस्टरचा 50 ओहम आणि वॉटर फिल्टरचा 500 ओहम. ठीक आहे. तर आपण सुरुवातीला टोटल रेजिस्टन्स जो आहे तो कॅल्क्युलेट करूया. तर काय असेल पहा, 1/R इज इक्वल टू 1/R1 प्लस R2 प्लस R3. ठीक आहे. किमती ठेवा त्याच्यामध्ये, मग 1/100 प्लस 1/50 प्लस 1/500. तर बघा बेस इक्वल करण्यासाठी या ठिकाणी 5 ने गुणावं लागेल, या ठिकाणी 10 ने गुणावं लागेल. ठीक आहे. तर याची बेरीज असेल 16/500.
ठीक आहे. तर 1/r = 16/500 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 500 डिवाइड बाय 16 आपल्याला मिळेल आणि येणारं उत्तर असेल 31.25 ओहम. ठीक आहे. तर एक लक्षात घ्या, या ठिकाणी बघा, जो रेजिस्टन्स इस्त्री घेणार आहे बघा, तो काय असेल, सेमच असणार आहे जे बाकीचे अप्लायन्सेस घेत आहेत अगदी त्या पद्धतीनं. त्यामुळे याच्यासाठीचा जो रेजिस्टन्स असणार तो 31.25 असेल. ओके. तर दुसरा प्रश्न तिथं विचारला की या ठिकाणी करंट काय असेल बघा त्या सर्किटमध्ये. तर आता आपल्याला काय मिळालं आहे, रेजिस्टन्स मिळाला आहे आणि त्या ठिकाणचा पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला माहिती आहे. ओके. तर आपल्याला करंट कॅल्क्युलेट करायचं बघा. तर फॉर्म्युला काय आपला, V = I × R. करंट डिटरमाइन करायचा, I = V/R. व्हॅल्यू पुट करा. V किती आहे 220, R किती आहे 31.25, दोघांचा भागाकार केला 7.4 अँपियर. ठीक आहे. तर करंट जो असेल तो 7.4 अँपियर असेल. ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न विचारलेला आहे पहा, व्हॉट आर द ॲडव्हान्टेज ऑफ कनेक्टिंग इलेक्ट्रिक डिव्हायसेस इन पॅरलर विथ द बॅटरी इन्स्टेड ऑफ कनेक्टिंग देम इन अ सिरीज. ठीक आहे. तर आपण जी जोडणी केलेली आहे बघा, म्हणजे समांतर जोडणी कशा पद्धतीने फायदेशीर राहील एकसर जोडणीपेक्षा. ठीक आहे. सिरीज किंवा पॅरलल, ह्याच्यामध्ये पॅरलल कॉम्बिनेशन काय ॲडव्हान्टेज आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर त्याचं पहिलं रिझन काय बघा, की करंट जो आहे तो पॅरलल रेजिस्टन्समध्ये इक्वल डिस्ट्रीब्यूट केला जातो, त्याच्यामुळं रेजिस्टन्स जो आहे तो कमी होतो. ठीक आहे. आणि जे डिव्हायसेस आहेत ते व्यवस्थित काम करतात. किंवा याच्यामध्ये एखादं पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये एखादं जर ह्याला प्रॉब्लेम झाला तर काय होतं बघा, तेवढ्या पुरतंच ते थांबतं, बाकीची जे आहेत ते अगदी व्यवस्थितपणे काम करतात पहा. ठीक आहे. पुन्हा एक प्रॉब्लेम विचारलेला आहे, हाऊ कॅन 3 रेजिस्टर ऑफ रेजिस्टन्स 2 ओहम 3 ओहम अँड 6 ओहम बी कनेक्टेड टू गिव्ह अ टोटल रेजिस्टन्स 4 ओहम अँड 1 ओहम. ठीक आहे. तर आपल्याला हे जे 3 रेजिस्टन्स दिलेत बघा रेजिस्टर, ते कशा पद्धतीने आपण जोडले, तर येणारा जो टोटल रेजिस्टन्स आहे तो 4 ओहम असला पाहिजे किंवा 1 ओहम असला पाहिजे, असा प्रश्न विचारला बघा. तर आपल्याला समजा काय करायचं आहे, 4 ओहम रेजिस्टन्स मिळवायचा आहे. तर त्यासाठी सुरुवातीला आपण काय केलं, हा जो 3 ओहम आणि 6 ओहम आहे तो आपण पॅरलल जोडला. ठीक आहे. तर त्याचा जो टोटल रेजिस्टन्स आहे तो कसा मिळेल बघा, तर 1/R = 1/3 + 1/6. बेस इक्वल करण्यासाठी या ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 + 1 3, 3/6 काय आलं 1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तर येणारा जो टोटल रेजिस्टन्स आहे तो 2 ओहम असेल. ठीक आहे. तर ऑलरेडी आपल्याकडे एक 2 ओहमचं शिल्लक आहे, 2 + 2 किती झालं 4 ओहम. ठीक आहे. तर याची जोडणी कशी असेल पहा, तर तुम्हाला काय करावं लागेल, हा जो 3 ओहम आणि 6 ओहमचा आहे तो पॅरलल जोडावा लागेल. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी हे जे आहे ते 2 ओहमला सिरीजने कनेक्ट करावं लागतील, तरच तुम्हाला जे टोटल रेजिस्टन्स आहे ते 4 ओहम मिळेल. तर दुसरा प्रश्न काय विचारला होता बघा, की तुम्हाला टोटल रेजिस्टन्स जो आहे तो 1 ओहम मिळवायचा आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल, हे तिन्ही रेजिस्टन्स जे आहेत ते एकमेकांना, रेजिस्टर जे आहेत ते एकमेकांना पॅरलल जोडावे लागतील. तर टोटल रेजिस्टन्स कसं असेल बघा, 1/R = 1/R1 + 1/R2 + 1/R3. किमती ठेवा, 1/2 + 1/3 + 1/6. बेस इक्वल करण्यासाठी या ठिकाणी 3 ने या ठिकाणी 2 ने गुणावं लागेल, यांची बेरीज केली तर येणारं उत्तर असेल 1 ओहम. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं जर हे तिन्ही रेजिस्टर तुम्ही पॅरलल कनेक्ट केले तर येणारा टोटल रेजिस्टन्स 1 ओहम असेल. ठीक आहे. पुन्हा एक प्रश्न विचारला बघा, व्हॉट इज द लोवेस्ट टोटल रेजिस्टन्स दॅट कॅन बी सेक्युर्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ 4 सेल ऑफ अ रेजिस्टन्स 4 ओहम 8 ओहम 10 ओहम अँड 24 ओहम. ठीक आहे. तर बघा, आपण हे जे 4 रेजिस्टर जोडले आहेत ते जर आपण एकत्र जोडले तर जास्तीत जास्त आणि कमीत कमी आपल्याला टोटल रेजिस्टन्स किती मिळेल बघा. ठीक आहे. तर आपण आधीही पाहिलं की सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला कमी रेजिस्टन्स मिळतो आणि पॅरलल मध्ये आपल्याला जास्त मिळतो बघा. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, मग जर आपल्याला हायेस्ट रेजिस्टन्स मिळवायचं असेल तर आपल्याला सिरीज कॉम्बिनेशन करावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला फक्त ह्या सगळ्यांची बेरीज करायची आहे. तर हायेस्ट रेजिस्टन्स जो आहे तो 48 ओहम इतका असेल. आणि लोवेस्ट रेजिस्टन्स तुम्हाला कुठं पाहायला मिळतो, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये.
जर हे आपण जर सगळं सॉल्व्ह केलं तर येणार उत्तर काय असेल 2 ओहम असेल पहा. ठीक आहे.